लहान मुलांना चटपटीत अशा प्रकारे काही करून दिले, एक चपात्याऐवजी 2 चपाती खातील आणि रोज भाजी चपातीला सुद्धा मुले कंटाळतात. आणि ही जी रेसिपी आहे, झटपट होणारी आहे, मुलांना आवडणारी. आणि फ्रँकी हा प्रकार मुलांच्या अगदी आवडीचा. तर त्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते आपण पाहूया. आणि साहित्य सर्व घरचेच आहे. आणि घरामध्ये असे काही पदार्थ अवेलेबल असतातच. इथे गरम आणि ताजी चपातीच घ्यायची आहे. याला अशी छान हिरवी चटणी लावून घ्यायची. चटणी नसेल किंवा मुलांना तिखट चालत नसेल तर सॉस लावला तरी चालेल. आता चपातीला मी आंबट गोड चटणी लावून घेतली. सॉस जर लावला ना हिरव्या चटणीची गरज येत ना आंबट गोड चटणीची गरज येत. आता याच्यावरती बारीक शेव अशी टाकून घ्यायची. माझ्याजवळ दोन्ही चटणी अवेलेबल होती म्हणून मी चपातीला लावली. आता याच्यामध्ये कुस्करायची आहे शेवपुरीची पुरी. चांगली अशी बारीक कुस्करून घ्यायची आपण. 2-3 पुऱ्या अशा कुस्करून घ्यायच्या. म्हणजे मुलांना कसं क्रिस्पी लागलं पाहिजे खायला. मी गेल्या हप्त्यातच एक रेसिपी टाकली, आलू मसाला फ्राय चाट. त्याच्यासाठी मी चटणी बनविली होती, हिरवी चटणी आणि गोड आंबट चटणी. तर त्याच्यातली शिल्लक राहिलेली ही चटणी आहे म्हणून ती मी चपातीला लावून घेतली. वरतून असा चाट मसाला घालायचा आणि चपातीचा असा रोल करून घ्यायचा. आता आपण गॅस ऑन करून त्याच्यावर पॅन ठेवून देऊया गरम करण्यासाठी. आणि थोडे तेल घालून घ्यायचे आहे पॅनमध्ये. आणि पॅन जर तुमच्याकडे नसेल तर तव्यावर केले तरी चालेल. तर याला असं छान क्रिस्पी भाजून घ्यायचं आहे आपल्याला. आणि लोखंडाच्या भांड्यात करत असल्यामुळे मुलांना कॅल्शियम पण मिळेल. तर ही हेल्दीच रेसिपी आहे मुलांसाठी. सर्व बाजूनी फ्रँकीसारखी चपाती अशी कुरकुरीत करून घ्यायची. शेवपुरीच्या ऐवजी बटाट्याची भाजी घातली किंवा उकडलेला बटाटा घातला आणि त्याच्यावरती असा चाट मसाला घातला आणि असं बनवून दिले क्रिस्पी. अशा प्रकारे क्रिस्पी रोल जर बनवून दिला तरी मुले आवडीने खातील. किंवा चपातीला हिरवी चटणी लावून पनीर किसून घातले, थोडेसे चीज किसून घातले, मसाला घातला आणि अशा प्रकारे रोल बनवून दिला. मुले अगदी आवडीने खातात कारण त्यांचा आवडीचा पदार्थ असतो हा. शिळ्या चपात्या अगदी खूप पडल्या असतील तर शिळी चपाती पहिली चांगली गरम करून घ्यायची. नंतर अशा प्रकारे रोल बनवला तरी खूप छान लागतो. अशाच प्रकारे दुसऱ्या चपातीचा मी रोल बनवून घेते. त्या घरातही छोटे पिल्लू आहे आणि तिच्या टिफिनसाठीच ही तयारी करत आहे मी. आदल्या दिवशी म्हणजे संडेच्या दिवशी आलू फ्राय चाट तिने खाल्लेला, तर तिला आज फ्रँकी बनवून पाहिजे होती. बटाटा तर उकडलेला नव्हता, पण जे अवेलेबल होतं त्याचा उपयोग करून मी साठी फ्रँकी बनवत आहे. सकाळी 7 वाजता तिचा स्कूलचा जाण्याचा टायमिंग असतो. तर ही फ्रँकी मी 6 वाजता तिच्यासाठी बनवायला घेतली आहे. मला सांगते, फ्रँकी बनवते तर 4 बनव. तर मी विचारले 4 कशासाठी? 3 मी खाईल, 1 माझ्या फ्रेंडला देईन. माझे फ्रेंड मला रोज विचारतात, आज टिफिनमध्ये काय आणलं? खरंच आहे, रोज आम्हाला तिच्यासाठी आणि तिच्या फ्रेंडसाठी एक्स्ट्रा द्यावंच लागतं. मला हे खूप बरं वाटतं. तिचा टिफिन ती तिच्या फ्रेंडमध्ये शेअर करते. रोज नाही, पण कधीतरी असं चटपटीत मुलांना खायला द्यायला काही हरकत नाही आहे. 15 दिवसातून एकदा तरी मी ताजी चपाती घेते आणि मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेते. मिक्सरमधला चपातीचा चुरा प्लेटमध्ये काढल्यानंतर त्याच्यावर मस्तपैकी असा गूळ घालते चिरून आणि गरम गरम तुपाची धार घालते. बदाम, काजू, अक्रोड बारीक चिरून त्या चुऱ्यामध्ये घालते आणि त्याचे 3-4 छोटे लाडू बनवून तिच्या टिफिनमध्ये देते. उद्या तिच्या टिफिनमध्ये हाच मेनू जाणार आहे, गुळाचा लाडू. मुलांना असं वेगवेगळं खायला दिलं तर मुलं डबा नक्की संपवून येतात आणि त्यांची तब्येतसुद्धा छान राहते. मुलांची खाण्यापिण्यात चांगली काळजी घेतली तर मुलं आजारी नाही पडत.
घाई असल्यामुळे तिचा पहिलाच टिफिन मी भरून दिला आहे. आता हे तुम्हाला दाखविण्यासाठी मी याला असे कापून मी या बाउलमध्ये ठेवणार आहे. आणि अशाच प्रकारे कापून मुलांच्या टिफिनमध्ये असा रोल बनवून द्यायचा आहे. म्हणजे मुलांनासुद्धा सहज उचलून खाता येतो आणि सांडत नाही. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून सांगा. आणि रेसिपी आवडल्यावर रेसिपीला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.